अटारी सीमेवरचं बीटिंग द रिट्रीट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भारत पाक तणावानंतर बीटिंग द रिट्रीट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, सौरभ अगदी बरोबर आहे। खरं तर अटारी बॉर्डरवरचा जो बीटिंग द रिट्रीट आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत भारत पाकिस्तानच्या अटारी बॉर्डर या सीमेवरती। आपण पाहतोय की इथून समोरच लाहोर जे आहे, पाकिस्तानचं लाहोर साधारणतः 23 किलोमीटर अंतरावरती आहे आणि भारत आणि पाकिस्तानची सीमा जी आहे ती 1 किलोमीटर अंतरावरती आहे। मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला वाढता तणाव पाहता या दोन्ही बॉर्डरवरचे खरं तर बीटिंग द रिट्रीट जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। भारताकडून BSF आणि पाकिस्तानकडून रेंजर जे आहेत ते खरं तर अटारी बॉर्डरवरती परेड जे आहे ते सादर करतात। मात्र आपण पाहतोय की हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। या येणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणी BSFनं जे आहे ते पोस्टर लावलेले आहेत की परेड जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। पंजाब पोलीस असेल, त्याचबरोबर BSFचे जवान जे आहेत ते आपल्याला सीमेवरती तैनात आपल्याला पाहायला मिळतात। काल पाकिस्तानकडून अमृतसर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अटारी बॉर्डरवरती जे आहे ते ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र भारताच्या S-24 कडून हे हल्ले जे आहेत ते ड्रोन हल्ले परतवून लावले। सध्या आपण पाहतोय की पंजाब पोलीस जे आहे अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। त्याचबरोबर BSF जे जवान जे आहेत ते सुद्धा अलर्ट मोडवरती आहेत। इथूनच आपण पाहतोय की पाकिस्तानची बॉर्डर जी आहे ती अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपण पाहतोय की हा आपल्याला अटारी बॉर्डरवरचा जो चेकपोस्ट पाहायला मिळतोय त्या चेकपोस्टमध्ये येणाऱ्या खरं तर नागरिकांची चौकशी करूनच या सगळ्या परिसरामध्ये प्रवेश दिला जातोय। मात्र आपण जर पाहिलं तर या अटारी बॉर्डरपासून हा खरं तर पंजाब म्हणजे खरं तर अमृतसरकडे जाणारा रस्ता जो आहे तो सुनसान आपल्याला पाहायला मिळतोय, कारण काल पाकिस्तानकडून याच खरं तर धन्यवाद प्रदीप या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल।